नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निलेश गाडेकर आपलं सर्वांचं कृषी टेकमध्ये स्वागत करतो। आज आपण प्रगती शेतकरी आणि युवक शेतकरी सागर भाऊ यांच्या प्लॉटमध्ये डँगर फ्रूट यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण। यांचे खूप कष्ट असतात, खूप मेहनत असते आणि यांचे कष्ट करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं प्रयत्न करतात। नमस्कार सागर भाऊ। नमस्कार। काय नाव आपलं? मी सागर दत्तात्रय रावटे, चिकलठाणा राहणार, तालुका आपला कन्नड आहे आणि जिल्हा डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर। अच्छा अच्छा। तर तुम्ही कृषी टेकनचे कोणकोणते उत्पादक आतापर्यंत डँगर फ्रूटला वापरलेले आहेत? आता म्हणजे आम्ही स्टार्टिंग पासून लावल्यापासून काय झालं, पहिले त्याला फ्लोराची ड्रिचिंग घेतली म्हणजे अच्छा, लागवडीनंतर मुळ्यासाठी, हा हा नंतर 8 दिवसानंतर सिलिकॉन आणि एक्सेसची ड्रिचिंग म्हणजे आपल्या वाढीसाठी, ग्रोथसाठी, हा 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 म्हणजे आपलं झाड स्टेज मध्ये जाऊन द्या, म्हणजे कारण आपली लागवड मे मधली आपली स्टेज मध्ये जाऊन येऊन त्याची ड्रिचिंग केली। बरोबर नंतर बरोबर। आपण न्यूट्रा स्पीड वरतून म्हणजे स्प्रे मध्ये परत वापरून घेता तुम्ही? हा आणि फ्लोरा म्हणजे आतापर्यंत 2-3 ड्रिचिंग झाल्या फ्लोराच्या, पण मुळ्याचा ग्रोथ वगैरे चांगला आहे समजा आपलं। अच्छा अच्छा, म्हणजे मुळ्या जोपर्यंत आपलं चांगलं तेवढं झाडाचा ग्रोथ पण चांगला होता। बरोबर आहे बरोबर आहे। संवर्धन मी तुमचं म्हणजे पाहिलं होतं पण वापरलं होतं, आता पण समजून 4 बॅग वापरले समजा त्या। अच्छा अच्छा, हा बेगावर क्षेत्राला समजा। तर तुम्ही पहिले जर बेसोडो टाकला तेव्हा सवरत वापरत होता, तेव्हा तुम्हाला त्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वाटलं? सवरत वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची काय वाटलं तुम्हाला? माझ्यामध्ये म्हणजे लिंबोळी पेंडचे कसे म्हणजे आपले 8 ते 10 प्रकार आहे ना, तर हा मग 10 जमीन पेंडी, हा हा ग्रोथ सुधारला आणि म्हणजे आपटेकला त्याला म्हणजे आपला तर म्हणजे बऱ्याचशा प्रकारे लिंबोळी पेंडमुळे कडू असल्यामुळे उन्नीला फरक पडा, डुकरा म्हणजे उकरा विकराचं काम, तर ते पण बरंचसं कव्हर झालं। हा हा हा। तर शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्या कृषी टेक कंपनीचे 5-6 प्रोडक्ट वापरलेले आणि यांनी पहिले पण भेसोड डोस टाकला होता जेव्हा लागवडी करताना। त्याच्यानंतर त्यांनी आता दुसरा भेसोड डोस टाकला आपलं कृषी टेक संवर्धनचं। किती झाडे आपले? आता आपलं अर्धा एकर क्षेत्र आहे, पूर्ण बघू शकतो मला। हा, किती घेतलं संवर्धन आपण? संवर्धन अर्धा एकर आपल्या 4 बॅग आणलं समजा। 4 बॅगी आणलं त्यांनी। तर आपले 450 झाडे आहे की नाही? 14.5 14.5 झाडे यांचे। तर यांनी कृषी टेक कंपनी संवर्धन वापरल्यामुळे यांचं तुम्ही डँगर फ्रूटचे फोटो वगैरे बघू शकता तुम्ही, आणि एक्सेस, सिलिका फट आणि फ्लोराची ड्रिचिंग पण केलेली यांनी। तर यांचं उत्पन्न जास्तीत जास्त उत्पन्नात वाढणार 100% कृषी टेकचा हात आहे यांच्यामध्ये। आणि यांची मेहनत वगैरे पण चांगली यांच्यामध्ये आणि यांचं नियोजन पण चांगलं आहे शेतकरी मित्रांनो। तर यांनी आपल्या कृषी टेक संवर्धन वापरलंय। संवर्धनमध्ये कमीत कमी 10 ते 12 प्रकारच्या पेंडी, नीम पेंट, करेंज पेंट, एरंडी पेंट, झेंडू पेंट, कुसुम पेंट, तंबाखू पेंट, त्याच्यानंतर अजोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएचबी हे कल्चर पण त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे वापरण्यामध्ये जमिनी सुपीकता पण टिकून राहते मित्रांनो, जमीन भुसभुशीत करायचं काम करते, जमिनीचा पीएच पण योग्य आणण्याचं काम करते संवर्धन शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही इथं शेतकऱ्यांना काय सांगसाल भाऊ? म्हणजे संवर्धन म्हणजे आपलं लिंबोळी पण प्लेन घेतल्यापेक्षा हे वापरलं म्हणजे घटक पण जास्त आपलं, तर शेतकऱ्यांना 100% वापरायला पाहिजे बाकी। त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की जेणेकरून आपण बरेच मार्केटमध्ये निंबू पेंड वापरतो, पण त्याच्यामध्ये फक्त निंबू पेंड असते, तर आपल्या संवर्धनमध्ये अनेक प्रकारच्या पेंडी असतात। त्यांनी सांगितलं की 8 ते 10 प्रकारच्या पेंडी असतात आणि त्यांना रिझल्ट पण चांगला आला। सूत्रकृमीचा प्रादुर्भाव नाही, पुढे बुरशीचा प्रादुर्भाव नाही शेतकरी मित्रांनो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।